श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. इथं बनवत होते मी माझी मेथीची भाजी, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची आणि मीठ. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातला. शेंगदाण्याच्या कुटाशिवाय मेथीची भाजी बनत नाही आमच्या घरात. आणि शेंगदाण्याचा कूट असला ना मेथीची भाजी अशी एकच नंबर लागते. आणि इथं स्वच्छ पाण्याने धुतलेली मी मेथीची भाजी टाकली. खूप छान अशी बनते. नंतर लगे मेथीची भाजी आणि भाकर असा बेत होता माझा आज. म्हणून इथं भाकरी करायला घेतलेली. छोटंसंच कुटुंब आहे म्हणून छोट्या थोड्याशा 2-3च भाकरी बनवल्या होत्या. मी जास्त काही बनवल्या नाही. मोठ्या कुटुंबाला स्वयंपाक कारण की जास्त लागतो. छोट्या कुटुंबाला नाही लागत एवढा. म्हणून इथं थोड्याशा 2-3 भाकरी आणि माझ्या भाकरी अशा टम्म फुगत होत्या एकदम व्यवस्थित. म्हणून मी भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि त्यानंतर दुसरी पण कामं करायची. पहिलं जेवण करून घेऊ म्हणले. कामाचं काय, काम काय होतच राहत असतात. पहिलं जेवण करून घेऊया. जेवण झालं का मग काय टेन्शन. आणि कारण की थंडी असल्यामुळे ना खूप भूक लागते. आणि इथं बघा कपडे धुवून सगळे टेरेसवर घेऊन आलेले. कारण की सगळे कपडे देवेशच्या बाबांचीच होती. ते आलेले घरी, त्याच्यामुळे सगळे कपडे त्यांचे धुवून वगैरे टेरेसवर आणलेले सुकत टाकायला. आणि इथं बघा माझ्याकडे स्टँड आहे, त्याच्यामुळे मी माझ्या स्टँडवरच टाकते. कारण की चेहरा का दिसत नाही, कारण की खूप लांब असा कॅमेरा असल्यामुळे चेहरा काही व्यवस्थित क्लिअरली दिसत नव्हता. आणि इथं मी जाळी काढत होते. 15 दिवसातनं एकदा तरी आपल्या घराची जाळी काढायलाच हवी. जरा सुट्टी किंवा वेळ भेटला तरी असली माझी कामं करत असते. म्हणलं आज जाळी वगैरे काढून घेऊया. आणि दुसरी पण कामं आहेत ती पण करायची आहेत. आणि 15 दिवसातनं एकदा जाळी काढली की आपलं घर व्यवस्थित राहतं आणि स्वच्छ पण राहतं. आणि जास्त घाण पण होत नाही. दुसऱ्या वेळेस जर साफ करायची असली तर जास्त घाण पण दिसत नाही. त्याच्यामुळं स्वच्छता करायला पण असा उत्साह येत असतो. आणि सगळी कपडे इस्त्री करायची सांगितली होती देवीच्या पप्पांनी मला. आणि इथं मी गार्डनमध्ये गेले होते बघा. खूप थंडी वाजली म्हणून गार्डनमध्ये जाऊन बसले आणि मुलांनी खेळून अगदी गार्डनची बरं वाट लावून टाकली. आमच्या अजून सोसायटीचं काम असं पूर्ण झालेलं नाही. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.